सोलापूर शहरासह उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात माजी आमदार दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन चर्चा केली। सोलापूर शहरासह दक्षिण आणि उत्तर तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात माजी आमदार दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिलं। यावेळी गंगाधर बिराजदार, प्रथमेश पाटील, बाळासाहेब पाटील, संजय जाधव, उमेश भगत, ज्ञानोबा साखरे, महेश घाडगे, सतीश मस्के, गणपत बचुटे, नितीन भोपळे, अनिल हिबारे, रेवणसिद्ध साखरे, अजय बचुटे, सुनील जाधव, अजय सोनटक्के, मुझफ्फर जहागीरदार, गुरुबाळा पाटील, संजय लोणारे, रवींद्र पाटील, अमोघसिद्ध पाटील, अशोक कलशेट्टे, बसवराज पाटील आदींची उपस्थिती होती। दरम्यान सुंदरम नगरीतला जलतरण तलाव हा बंद अवस्थेत असून याची तातडीने दुरुस्ती होणं गरजेचं आहे। हा जलतरण तलाव जुळे सोलापूर भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असून तो तातडीने सुरू करावा। तसंच गतवर्षी जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे खरीप पिकं पूर्णपणे जळून गेली असून केवळ 5 तालुक्यांचाच समावेश दुष्काळी तालुके म्हणून करण्यात आला असून उर्वरित 6 तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली। यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देखील दुष्काळी मदत मिळाली नसल्याचं सांगून दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याची मागणी देखील यावेळी दिलीप माने यांनी केली। दरम्यान कुमटे इथल्या लमान तांड्यावर 1200 मतदार असून मतदारांच्या सोयीसाठी लमान तांडा येथे मतदान केंद्र सुरू करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली। औस ते चिंचपूर बंधाऱ्यादरम्यान भीमा नदी काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना केवळ 2 तास तर वरील भागातील शेतकऱ्यांना 6 तास वीज पुरवठा करण्यात येतो। यामुळे इथल्या शेतकरी तसंच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनत आहे। त्यामुळे या भागात देखील 6 तास वीज पुरवठा करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। दरम्यान चर्चेअंती किमान 4 तास वीज पुरवठा देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली। जिल्हाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं माजी आमदार दिलीप माने यांनी यावेळी सांगितलं। सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे दुष्काळ निधी आला, पण दक्षिण सोलापूर तालुक्याचा कुठलाही निधी उपलब्ध झाला नाही। त्यावेळेला कशा पद्धतीने सर्वे झाला, दुष्काळ कशामुळे नाही घेतलं याची काही कल्पना नाही, पण सगळ्याला मिळालं असताना दक्षिण सोलापूर तालुक्याच्या शेतकऱ्यावर म्हणजे अन्याय झालेला आहे। म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळ मागची परिस्थिती तुम्ही बघून की आजही शासनाला तुम्ही पत्रव्यवहार करावा की त्याचे निधी आपल्याला मिळाला पाहिजे। जुळे सोलापूर परिसरात म्हणजे नेहरू नगरला एक आपलं स्विमिंग टँक आहे महानगरपालिकेचं, आणि आमदार असताना ते मान्यता करून घेतली की बांधलं होतं, पण मागच्या 2 वर्ष झालं ते क्रीडा अधिकारी आणि महानगरपालिकेच्या वाज्यात ते बंद पडले आहे। आणि एवढा उन्हाळा गेला, मुलांना तिथल्या आपल्या भगिनींना आपल्या सगळ्या नागरिकांना त्याचा उपयोग घेता आलेला नाही, आणि ते वास्तू धुळकात पडलेले आहे, अजून खराब होईल, ताबडतोब त्याचे निर्णय घ्यावा असं या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्याला अजून काही विषय होते त्यांना भेटलं।